नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात प्रथम मी आपणा सर्वांची माफी मागू इच्छिते, कारण खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे. मध्यंतरी खूप जास्त गॅप झाला, त्याबद्दल सॉरी. आज आपण पुढील अक्षर तर पाहणार आहोतच, त्याच्यासोबतच एक नवीन मॉडिफाय पेन कसा आपण वापरू शकतो हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला तर मग अक्षरांना सुरुवात करूया. यानंतरचं अक्षर आहे च. जेव्हा आपण च हे अक्षर काढतो तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीला ही एक स्लिपिंग लाईन असते. त्यानंतर कर्व, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन किंवा आपण त्याला शिरोरेषा असं बोलू शकतो. प्रत्येक स्ट्रोक्स काढताना आपला जो 45चा अँगल आहे तो कुठेही चेंज होऊ द्यायचा नाही. जेव्हा आपण ही स्लिपिंग लाईन काढतो ती शक्यतो छोटी काढायची, की जेणेकरून अक्षर जे आहे ते छोटं दिसतं. च हे अक्षर करताना कुठेही 45चा जो अँगल आहे तो चेंज होऊ द्यायचा नाही. प्रत्येक स्ट्रोक्समध्ये हा जो 45चा अँगल, या व्हिडिओमध्ये जो पेन वापरलेला आहे तो पेन मॉडिफाय केलेला आहे, की ज्यामध्ये आपण इंक भरल्यानंतरही खूप छान पद्धतीने आपण वापरायला एकदम स्मूथ आहे हा पेन. च हे अक्षर कंप्लीट झाल्यानंतर पुढचं अक्षर आहे छ. जेव्हा आपण छ हे अक्षर काढतो तेव्हा घ सारखंच हे अक्षर आहे. घ मधला जो पहिला स्ट्रोक्स आहे तो सेम स्ट्रोक्स आपल्याला इथे वापरायचा आहे. खालचा स्ट्रोक्स वापरताना फक्त त्याला एक गाठ येते आणि एक स्टँडिंग लाईन. हे अक्षर काढतानाही आपल्याला अँगल चेंज करायचा नाहीये, म्हणजेच 45चा जो अँगल आहे तो मेंटेन ठेवायचा आहे. अशा पद्धतीने छ ह्या अक्षराचं पूर्ण एक पेज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ते म्हणजे प्रत्येक अक्षर हे एकसारखं येईल. त्यानंतर आपण जो 45चा अँगल मेंटेन ठेवतो तो प्रत्येक अक्षरामध्येच दिसायला हवा. आणि ही प्रॅक्टिस करताना प्रत्येक अक्षर हे एक पेज प्रॅक्टिस करायची आहे. अशा पद्धतीने प्रत्येक अक्षराचं 1 पेज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. छ अक्षरानंतर पुढचं अक्षर आहे ज. ज्यामध्ये च अक्षरामध्ये जशी आपण स्लिपिंग लाईन काढतो सेम तशी स्लिपिंग लाईन काढायची आहे आणि मिडल पासून आपल्याला छोटासा कर्व आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर एक स्टँडिंग लाईन आणि एक स्लिपिंग लाईन, असा 4 स्ट्रोक्समध्ये ज हे अक्षर आपल्याला पूर्ण करायचं आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं, खालचा जो कर्व आहे तो स्लिपिंग लाईनच्या मिडल पासून सुरुवात करायची आहे. प्रत्येक अक्षरामध्ये ही जी स्लिपिंग लाईन आहे ती एकसारखी येईल अशी प्रॅक्टिस करायची आहे. एक स्ट्रोक्स दुसऱ्या स्ट्रोक्समध्ये व्यवस्थित मर्ज होईल किंवा कनेक्ट होईल याकडेही आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. प्रत्येक अक्षर हे आधीच्या अक्षरासारखं येईल अशी प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे प्रत्येक अक्षराचं शक्यतो तरी एक पेज प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं.
की जेणेकरून आपल्याला एका अक्षराची जास्त प्रॅक्टिस होते आपली. ज हे अक्षर कंप्लीट झाल्यानंतरचं पुढचं अक्षर आहे झ. झ ह्या अक्षरामध्ये ई हे अक्षर रिपीट करावं लागतं. त्यामुळे ई ची प्रॅक्टिस आपली व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ई काढल्यानंतर फक्त अ चा जो कनेक्टर आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे. तर झ हे अक्षर तयार होतं. झ हे अक्षर काढताना लक्षात ठेवायचं ते थोडंसं शक्यतो तरी झ हे अक्षर 2 लाईनमध्ये कंप्लीट होत नाही. खालचा एक स्ट्रोक्स आपल्याला 3rd लाईनमध्ये काढावा लागतो. झ हे अक्षर काढण्यापूर्वी ई ह्या अक्षराची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायची आणि त्यानंतरच हे अक्षर सुरू करायचं. अशा प्रकारे झ या अक्षराचं तुम्हाला पूर्ण 1 पेज प्रॅक्टिस करायची आहे. ही प्रॅक्टिस करताना 45 चा अँगल कुठेही चेंज होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. सोबतच एका पेजवर आपण कितीही अक्षरांची प्रॅक्टिस केली तरी सर्व अक्षरं ही एकसारखीच असतील याकडेही तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. अक्षरांमध्ये कन्सिस्टन्सी असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे प्रॅक्टिस करताना जेवढी सावकाश करता येईल आणि व्यवस्थित करता येईल याकडे लक्ष देणं. यानंतर पुढील अक्षर आहे अन. हे जे अक्षर आहे हे शक्यतो संस्कृतमध्ये वापरलं जातं. मराठीमध्ये याचा वापर होत नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पण तरीही आपल्या वर्णमालेमध्ये याचा उल्लेख आढळतो. जरी मराठीमध्ये हे अक्षर वापरलं गेलं नाही तरीही याचा उल्लेख वर्णमालेमध्ये आहे की ज्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते अन असं केलं जातं. अशा पद्धतीने च वर्गातील सर्व अक्षरांची प्रॅक्टिस करताना तुम्हाला एक एक पेज करायची आहे. ही प्रॅक्टिस करताना कुठेही 45 चा अँगल चेंज करायचा नाही. तसेच प्रत्येक अक्षरावर व्यवस्थित कॉलम करायचे आहेत आणि त्यानंतरच प्रत्येक कॉलममध्ये एक अक्षर असं 1 पेज प्रॅक्टिस करायची आहे. ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला काही अडचण आली, काही शंका असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या शंका किंवा तुमचे प्रश्न याची उत्तर देण्यास आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.